माहेश्वरचे दर्शन घेऊन आता आपण निघत आहोत मांडवकडे। हा जवळपास 41 किलोमीटरचा प्रवास आहे। जेवणाची वेळ झालेली असल्यामुळे पुन्हा आम्ही रात्रीच्याच हॉटेलमध्ये जेवणासाठी आलो। आजच्या जेवणाचा मेनू होता पनीर, दाल फ्राय, राईस व रोटी। जेवण झाल्यावर बाहेर असलेल्या गाडीवर आम्ही फोटो काढले। आता आपण पोहोचलो आहोत धामनोद या शहरात। समोर आपण बघत आहात मुंबई आग्रा हायवे, त्या खालून आपल्याला सरळ जायचे आहे। येथे असलेले रस्ते खूपच सुंदर आहेत, त्यामुळे आम्हाला कुठेही थकवा जाणवला नाही। बाजूला आपण बघू शकता सुंदर असे तळे। या भागात काही रस्ते खूपच खालून आहेत, जिथून पावसाळ्याचे पाणी वाहते, तर आपल्याला असे रस्ते सुद्धा पाहायला मिळतात। काही ठिकाणी आपल्याला 3 स्पीड ब्रेकर सुद्धा पाहायला मिळतील। रस्त्याच्या बाजूला शेतात असलेली हिरवळ आपण बघत आहात। समोर आपण बघत आहात छोटासा धबधबा। रस्त्यावरून जाणारे उंट आपण बघत आहात। समोर आपण बघत आहात सुंदर असा डोंगरांचा नजारा। या रस्त्यावर आपल्याला 2 ते 3 किलोमीटरचा घाट लागतो, तो आपण आता बघत आहात। रस्त्यावर ऊन घेत बसलेले माकड। आता आपण पोहोचलो आहोत सोनगड किल्ल्याजवळ। इथून निसर्गाचा नजारा आपण पाहत आहात। येथे दिसणारे गेट, तसेच आलेले काही पर्यटक। आता आपण मांडव शहरात प्रवेश करत आहोत। समोर आहे नीळकंठ महादेव मंदिर। इथून खुज नदीचा उगमस्थान आहे। मांडवलाच मांडवगड सुद्धा म्हटले जाते।
येथे आपण असे मोठे वृक्ष बघू शकतात जे चिंचेचे वृक्ष आहेत. समोर आपण बघत आहात चारकोट मस्जिद. समोर आहे तो मकबरा. याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला 56 महल पाहायला मिळतो. तो आमच्याकडून राहून गेला. समोर आपण बघत आहात दर्या खान तोम. आता आपण बघत आहात सराय कोठरी. हा आहे रोजा का मकबरा. इथे असलेले सुंदर असे हॉटेल. समोर आहे ते सागर लेक. येथेच इको पॉइंट सुद्धा आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे कॅफेटेरिया. तर आता आपण पोहोचलो आहोत रूपमती महल जवळ. इथे तिकीट काढून आपल्याला थोडे वरती जायचे आहे. समोर आपण पाहत आहात बाज बहादूर महल. इथे आपल्याला गाडी पार्क करून समोर जायचे आहे. ही आहे येथील देशी चिंच. समोर आपण बघत आहात रूपमती महल. इथे आपल्याला काही पायऱ्या चढाव्या लागतात किंवा आपण सरळ रस्त्याने सुद्धा पायी पायी जाऊ शकतात. तर आम्ही शिड्यांनी वरती आलो. महलमध्ये जाण्याचा छोटासा रस्ता. हे महलच्या तळमजल्यावरील दृश्य आहे. इथे सुद्धा तेरे वास्ते या गाण्याची शूटिंग झालेली आहे. पहिल्या मजल्यावरून महलचे दिसणारे बाहेरील दृश्य आपण पाहतात. इथे पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ते आपण आता बघत आहात. आता आपण जात आहोत दुसऱ्या मजल्यावर. आता आपण पोहोचलो आहोत दुसऱ्या मजल्यावर. तर येथे काही फोटोशूट करण्यात आले. हे आहे महलच्या आतील दृश्य. महलच्या बाहेर थोडेसे गार्डन बनवण्यात आलेले आहे. गार्डन मधून दिसणारा सुंदर असा महल.
महल बघून आता आपण बाहेर निघणार आहोत. तर आपल्याला अशा छोट्याशा रस्त्यातून समोर जावे लागते. इथे लाईट व हवा येण्यासाठी असे झरोके ठेवण्यात आलेले आहेत. त्यात आपण बघत आहात. बाहेर आल्यावर आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार दिसते. त्याचा काही भाग पडीत आहे. महलच्या भिंतीवरून आतील व बाहेरील दिसणारे दृश्य आपण आता पाहत आहात. रूपमतीचा महल बघून आता आपण रस्त्याने पायी चाललो आहोत. इथून दिसणारा सुंदर असा नजारा आपण आता पाहत आहात. समोर आहे रेवा कुंड. येथे मुक्तपणे खेळणारे माकड आपण बघत आहात. आता आपण चाललो आहोत मस्जिद सराय लालबाग दाई का महल बघण्यासाठी. ही सर्व ठिकाणे आम्ही बाहेरूनच बघितली. समोर आपण बघत आहात MPTDCचे मालवा रिसोर्ट. आता आपण पोचलो आहोत श्री सुपार्श्वनाथ जैन स्थान येथे. ही धर्मशाळा आहे. तसेच इथे जैनांचे मंदिर आहे. ही धर्मशाळा रसिकलाल धाडीवाल जे माणिकचंद ग्रुपचे डायरेक्टर आहेत त्यांनी बांधलेली आहे. आतमधील मंदिर आपण आता बघत आहात. इथे भाविकांना राहण्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहेत. त्यांच्या रूम्स आता आपण बघत आहात. समोर आपण बघत आहात जामा मस्जिद. त्याच्याच समोरील बाजूस अशरफी महल सुद्धा आहे. तो आता आपण बघत आहात. आता आपण बघत आहात ते आहे श्रीराम मंदिर. समोर आहे दिल्ली दरवाजा.
इथून आपण थार रोडनी जाणार आहोत उज्जैनला व्हाया इंदोर। मांडव शहर सोडल्यावर आपल्याला 4 दरवाजे पाहावयास मिळतात। पहिला आहे गडी दरवाजा, हा आहे कमानी दरवाजा, समोर आपण बघत आहात तिसरा दरवाजा भंगी दरवाजा, समोर आहे चौथा दरवाजा आलमगीर दरवाजा, रस्त्याने जाणारे उंट आपण आता बघत आहात। इंदोर ते उज्जैन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्या रस्त्याचे चित्रीकरण केलेले नाही। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच। उद्या पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।